नमस्कार. तर आज आपण फायबर आणि कॅल्शियमयुक्त आळूच्या पानाची भाजी बनवणार आहोत. यालाच आळूच्या पानाचं फतफतसुद्धा म्हणतात. आणि पावसाळ्यात सगळीकडेच आळूची पानं खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कुकरमध्ये पाववाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चण्याची डाळ स्वच्छ धुवून टाकलेली आहे. पाववाटी शेंगदाणे टाकलेले आहे. 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत. आता यामध्ये स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली आळूची पानं टाकायची आणि फक्त पानं बुडतील इथपर्यंतच पाणी टाकायचं कुकरमध्ये. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आणि आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. किंवा तुमच्या कुकरमध्ये भाजी शिजण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्या शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती झाकण उघडून डाळ शिजली आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इथं डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता ही सर्व भाजी चमच्याच्या मदतीने व्यवस्थित घोटून घ्यायची किंवा मॅश करून घ्यायची. भाजी व्यवस्थित मॅश करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता या भाजीला फोडणी द्यायची. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचे. 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या. 7-8 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि 1 वाळलेली लाल मिरची टाकायची आणि 2 मिनिटं फोडणी छान परतवून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. फोडणी परतवून घ्यायची. आता त्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर किंवा चवीनुसार लाल तिखट पावडर तुम्ही टाकू शकता. हे सर्व टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि घोटून घेतलेली भाजी टाकायची. भाजी टाकताना अगोदर थोडीशी टाकायची आणि मग नंतर सगळी टाकायची. नाहीतर तेल गरम असल्यामुळं भाजीसुद्धा अंगावर उडू शकते त्यासाठी. आणि भाजी टाकल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. तुम्हाला जर भाजी खूप जास्त पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाका किंवा घट्ट हवी असेल तर पाणी कमी टाकलं तरीसुद्धा चालेल. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ टाकल्यामुळे भाजीचा रस्सा व्यवस्थित मिळून येतो. आता बेसन पीठ टाकल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बेसन पिठाच्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायच्या. आता इथं व्यवस्थित गुठळ्या फोडून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकसुद्धा बेसन पिठाची गुठळी भाजीमध्ये दिसत नाही. आणि शिवाय भाजीचा रस्सासुद्धा व्यवस्थित मिळून आलेला आहे. आता भाजीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यावर त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा. आळूच्या पानाच्या भाजीमध्ये चिंचेचा कोळ टाकल्यामुळे आळूची पानं घशाला खवखवत नाही आणि शिवाय भाजीलासुद्धा आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते. आता भाजीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी मीठ टाकल्याची क्लिप कुठंतरी मिस झालेली आहे, त्यासाठी सॉरी. आणि आता भाजीला व्यवस्थित उकळी आल्यावर यामध्ये बारीक चिरलेला 1 चमचाभर गूळ टाकायचा, कारण यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकलेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं भाजी छान मंद गॅसवरती उकळवून घ्यायची. आता 2-3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित उकळी आलेली आहे भाजीला आणि भाजी तयार आहे खाण्यासाठी. ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.